चला लवकर 3-4 प्रश्न जास्त नको मला लोकसत्तेमध्ये जायचं माझं ठरलेलं वेळ आहे. नागपुरात जी युती तुटली काँग्रेस आणि पवार गटाची अनिल देशमुख यांनी आरोप केलेला की काँग्रेसने विश्वासघात आमच्यासोबत केला म्हणून. नाही त्या संदर्भात थोडी माहिती मी घेतली. मध्यरात्रीपर्यंत ही चर्चा चालली होती. राष्ट्रवादीच्या कडून आवाजवी काही जी मागणी होती ती काही योग्य नव्हती आणि आमच्या मजबूत जागेवर त्यांनी दावा केलेला होता अशी माहिती मिळाली. तरी पण समझोता करून ते प्रश्न मिटवता आला असता. थोडी टोकाची भूमिका घेतल्यामुळे नागपुरामध्ये ही युती तुटल्याची आता माझ्याकडे माहिती आहे. परंतु एक आहे की तसंही आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचं फार मर्यादित त्यांचा पक्ष आहे आणि तरी आमचा प्रयत्न होता की उबाटा बरोबर आणि शरद पवार साहेबांच्या बरोबर युती करायची, आघाडी करायची. हा आम्ही सुरुवातीपासूनच आमच्या पक्षाचं मत होतं, आमच्या अध्यक्षांचं मत होतं, विकास ठाकरेंचं, आणि त्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्नही केले होते. परंतु अपेक्षेपेक्षा जास्त जागेवर तडजोड करणं शक्य नव्हतं आणि त्या ठिकाणी त्यांची भूमिका अत्यंत मागणी चुकीची होती असं माझं मत आहे. मुंबईत वंचितने 62 जागा दिल्या होत्या, त्यापैकी 16 जागेवर वंचितसाठी उमेदवारच नाही. काय परत केल्या नाही, ज्यावेळेस परत केल्या त्यावेळेस आता तिथे उमेदवार शोधणं त्या एवढ्या लवकर काही शक्य नव्हतं आणि म्हणून आम्ही तर त्यांना दिलेलं होतं. त्यांच्या मागणीप्रमाणे त्या जागेवर खरं तर काँग्रेसचं वर्चस्वच होतं. परंतु आघाडी म्हटलं की तडजोड करावी लागते. त्यामुळे वंचित बरोबर तडजोड करत असताना त्यांनी मागितलेल्या त्या जागा आपण दिल्या. पण त्यांच्याकडे उमेदवार नाहीत तर जागा मागितल्या का हा प्रश्न येतो. आणि मागितल्यावर मग तिथे उमेदवार जर नव्हते तर त्यांनी काँग्रेसला पूर्वसूचना दिली असती तर काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले असते. यातून ज्या 16 जागेवर काँग्रेसही नाही आणि वंचितही नाही याचा अर्थ कार्यकर्त्यामध्ये एक चुकीचा संदेश त्या आघाडीच्या निमित्तानं गेलेला आहे. नगरपंचायतप्रमाणे परत महानगरपालिकेमध्ये 3 पक्ष वेगवेगळे लढत आहे. म्हणजे पुढील विरोधकांची स्पेस कमी करण्याचा प्रयत्न होता. नाही, तो प्रयत्न नेहमी आणि साकळ्यानं राहिलेलाच आहे. त्यामध्ये काही आपण हे नाही. आता एकदा अंतिम यादी येऊ द्या आणि कोण कोणाचे उमेदवार लढत आहेत त्यावर नंतर आपण बोलूच. परंतु सत्तेमध्ये एकत्र राहून निवडणुकाला मात्र वेगवेगळी भूमिका घेण्याची जे काय चाललेलं आहे हे त्यातून नक्की आहे की यांच्यामध्ये सत्ताधाऱ्यामध्ये समन्वय नाही आणि सत्ताधाऱ्यामध्ये एकमत नाही आणि सत्तेसाठी ते वाटेल त्या स्तराला जाऊ शकतात असं त्याचा अर्थ होतो. काँग्रेस भाजपवर आरोप करतो की चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या तिकीट वाटप झालं त्याच्यातही घोळ झालं, तुमच्या समर्थकांच्या तिकीट कापल्याचा आरोप आहे. नाही, हे आता काही अंशी हे खरं आहे की पण त्याची जबाबदारी तिथल्या खासदारांनी घेतलेली आहे. आम्ही सर्व उमेदवार निवडून आणतो आणि आमच्या मनाप्रमाणे ते झालं पाहिजे तशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर जबाबदारी त्यांनी घेतल्यामुळे काही आमच्या समर्थकांना तिकडे समर्थक म्हणण्यापेक्षा काँग्रेसचे सिनियर लीडर होते, 4-4 वेळचे नगरसेवक होते, त्यांनाही थोडासा बाजूला करून त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली की जबाबदारी माझी आहे असं खासदारांचं मत आहे. तर त्यामुळे आम्ही त्यांना आग्रह केला की त्या ठिकाणी प्रयत्न केला, आमचे अनेकांनी प्रयत्न केला, पण त्यांची भूमिका एकदम त्या संदर्भात टोकाची होती आणि जबाबदारी घेतल्यामुळे त्यावर अधिक मला बोलण्याची गरज वाटत नाही. म्हणजे संभाजीनगर महानगरपालिकेत विजय झाला किंवा पराजय झाला तर खासदारांची जबाबदारी असं म्हणायचं तुम्हाला? नाही, आता असं आहे की कुणी ना कुणीतरी जबाबदारी घ्यावीच लागते. अंगावर घेऊन निवडणुका लढाव्या लागतात. मला महाराष्ट्र बघायचं आहे, शेवट महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्रभर दौरा करायचा आहे. तर त्यामुळे तेथील जबाबदारी उमेदवार निवडीपासून त्यांना हवे ते उमेदवार पाहिजे होते जिंकण्यासाठी, त्यांचा निकष वेगळा होता. त्यामुळे अनेक सिनियर लोकांना, अनेक पक्षामध्ये अनेक वर्षापासून काम करणाऱ्या लोकांना ते निवडून येणार नाहीत अशी भूमिका किंवा त्याच्याकडे काही रिपोर्ट असेल त्या आधारावर त्यांनी ते उमेदवारी दिलेल्या आहे आणि
जबाबदारी सुद्धा आता त्यांची आहे, त्यामुळे त्यांनी जबाबदारी घेतली आहे. पण संभाजीनगरमध्ये महानगरपालिका महानगर परिषदमध्ये या सगळ्याचा तुम्हाला फायदा झाला असं असताना आता चंद्रपूरमध्ये कुठेतरी तोटा होण्याची शक्यता नाकारता येईल. संभाजीनगरमध्ये प्रचंड राडा सुरू आहे. भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा राडा आहे. किनेकर जे आहे, संजय किनेकर यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. नाही, राडा तर होणारच आहे, कारण त्यांनी सर्वच पक्षामध्ये, आमच्याही पक्षामध्ये काही ठिकाणी उपरे लोक घेतल्याची चर्चा अनेक ठिकाणी तक्रारी येत आहेत. भाजपमध्ये सुद्धा तर हा मोठा प्रमाण आहे की बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्या गेली आणि त्यातून निष्ठावंतांना डावलल्याची चर्चा जोरात आहे आणि त्यातून झालेला हा उद्रेक आहे. खरं तर भारतीय जनता पक्ष हे वापरून घेऊन त्यांचा वापरा आणि फेका असं त्यांचं धोरण आहे. त्यामुळे आक्रोश जो संभाजीनगरमध्ये दिसतो आहे ते पक्ष निष्ठा सोडून पक्षातून बाहेर आलेल्या लोकांना भारतीय जनता पक्ष आता काँग्रेसची स्थिती जी होती पूर्वी ती आता भाजपची आहे असं म्हणायला हरकत नाही. भागवत कराड यांना इथे भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी घेरलेलं आहे. प्रचंड नाराजी पक्षावर व्यक्त केली जात आहे संभाजीनगरमध्ये. नाही, आता संभाजीनगरमध्ये आघाडी होईल, आता त्यांची युती होईल असं संकेत होते, पण कालपासून जे वातावरण निर्माण झालं आणि वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये स्वाभाविक जागा देण्यासाठी स्कोप होता. परंतु हे सगळं वातावरण जे काही तयार झालं असेल तो त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्यावर मी अधिक भाष्य करणं मला चुकीचं वाटतं. पण एक नक्की आहे की काँग्रेस आम्ही जे लढतो ते वैचारिक दृष्टिकोनातून लढतो. भाजप हे सर्व काही सत्ता मिळवत असताना निष्ठा बिष्ठा काही ठेवायचं नाही, जिंकणं हाच निकष आणि त्या दृष्टीनं त्यांनी ते तिकीट वाटप कदाचित केलं असावं. मुंबई महानगरपालिकेत 16 ठिकाणी काँग्रेसने उमेदवारी दिलेली नाही आहे. मुंबई महानगर झालं